सर्वांना जय श्रीराम. भाविकांनो, महाशिवरात्री या महापर्वानिमित्त मी एका विशेष तीर्थक्षेत्राबद्दल आपणास सतत 7 दिवस माहिती सांगणार आहे. तरी आपल्याला व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. श्री संकटेश्वर दर्शनम महासंकटनाशनम सत्य सत्या वदाम्यहम. या श्लोकाचा अर्थ थोडक्यात असा आहे की केवळ दर्शनाने ही आपले महासंकट दूर होते, हे माझं सत्यवचन आहे. प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले श्री क्षेत्र देवरगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या सीमेवर वसलेले हे गाव जायकवाडी प्रकल्पामुळे विस्थापित होऊन आज नदी किनाऱ्यापासून 5 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे. गाव म्हटलं की गावाला एक नाव असतं. प्रभू रामचंद्राच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेले उदयच्या पवित्र कुशीत वसलेले नेवरगाव, आताचे अपभ्रंशित नेवरगाव. तसे नेवरगाव अनादी काळापासून अस्तित्वात आहे. याचे अनेक दाखले, उदाहरणे, पौराणिक वारसा, ऐतिहासिक आख्यायिका, ग्रंथ, अनुभव यावरून आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे नेवरगावाचे इतिहासाचे पूर्वावलोकन करता पौराणिक वारसा लाभलेले एक तीर्थक्षेत्र आहे. दक्षिण वाहिनी गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले हे गाव या नदीला गंगा या नावाने ओळखले जाते. गंगेचे निर्मळ पाणी दोन्ही किनाऱ्याला सुंदर आणि दाट झाडी, पाण्यातून इकडे तिकडे चालणाऱ्या होड्या, या होड्यात गर्दीत प्रवास करणारी माणसं, पाण्यात झुळकी मारणारे पक्षी आणि बाजूच्या हिरवाळे गुरे चारणारी गुराखी, मन मोहून टाकणारी हिरवी हिरवी गार शेतं, हे बघून येणाऱ्यांचं मन प्रसन्न होतं. पैठण येथील जायकवाडी प्रकल्पामुळे 12ही महिने गंगेला पाणी असल्याने हा भाग तसा सुपीक सदन बागायतदारांचा आणि येथील लोकही मन मिळावू, साधी भोळी, प्रेम, कोणालाही न रुतणारे मात्र नवख्यांच्या मनात रुजणारी, प्रेमाने वागणारी भाग्यवान समजता मी या पवित्र भूमीतील लोक. आपण जीवन जगत असताना अनेक संकटे, दुःख, अडचणींना तोंड देत देत जगत असतो. हातबल होत असतो. प्रभू रामासारख्या एक बाणी, एक वचने पुरुष, श्रेष्ठ अवतारी पुरुषाला देखील जीवनात अनेक संकटे, दुःख सहन करावे लागले. पित्याच्या आज्ञेचे पालन करण्याकरिता त्यांना आपल्या वैभवाचा त्याग करावा लागला. रामायण काळात म्हणजे त्रेतायुगात त्र्यंबकेश्वर ते पैठण नगरी म्हणजे सातवाहन नगरी हा परिसर दंडकारण्य म्हणून ओळखला जात असे. या दंडकारण्यात श्री संकटेश तीर्थक्षेत्र येते. ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर येथून उगम पावणारी पवित्र गोदावरी अनेक ठिकाणी वळसे घेत या तीर्थक्षेत्री दक्षिण वाहिनी होते. याच ठिकाणी हे पवित्र तीर्थक्षेत्र बसलेले आहे. याचा संदर्भ वाल्मिक रामायण, भावार्थ रामायण या ग्रंथातून खालीलप्रमाणे येतो. मृगपाप छेदी श्रीराम रावो, तो छिन्न पाप देह गावो, नेवोरे धोनी पाळीला पाहावो, तो नेऊर ग्रामे तेथेची. ओवी 72 भावार्थ रामायण अरण्यकांड. आज ही दक्षिण वाहिनी गोदावरीच्या काठावर वसलेले श्री संकटेश्वर तीर्थक्षेत्र या नावाने सुपरिचित आहे. ज्या वेळी सीतेला सोनेरी हरणाचा मोह झाला होता, त्यावेळी श्रीराम सोनेरी हरणाचा पाठलाग करत करत दंडकारण्यात पोहोचले. त्याचा वध करण्यासाठी रामाने वारंवार बाण लावून धरला, परंतु चपळाईने धूर्त हरिण नेम चुकवत दूर जाऊ लागले. शेवटी बरेच दूर गेल्यानंतर एक अचूक बाण गोदावरी नदीच्या मध्यावर असलेले खडकेश्वर मंदिरापासून एक बाण सोडला. त्याने हरणाच्या उजव्या पायाचा वेध घेतला. हरण घायल झाले, पायाचे खूर तुटले गेले. मग त्या हरणाने लक्ष्मणा धाव, सीते धाव असा श्रीरामाच्या आवाजासारखा स्वर काढून भयंकर आक्रोश केला. मृगरूपाचा तात्काळ त्याग करून तो मारीच राक्षस रूपाने गतप्राण झाला. श्रीराम या आक्रोशामुळे, अर्थहाकेमुळे साशंक झाले. हे मृग नसून कोणीतरी मायावी राक्षस असल्याची जाणीव झाली. त्यावेळी प्रभू रामाला संकटाची चाहूल लागली. म्हणून संकट निवारणार्थ प्रभू रामांनी आपल्या इष्टदेवतेची म्हणजे महादेवाची पूजा केली. त्या प्रसंगी रामाने दक्षिण वाहिनी गोदावरी तटी स्नान करून नदी पात्रातून स्वस्ते वाळू आणून महादेवाचे शिवलिंग बनवले. या शिवलिंगाचे श्री संकटेश्वर नावाने प्राणप्रतिष्ठा केली. देवाचा देव महादेव प्रगट होऊन प्रभुरामांना दर्शन देऊन तथास्तु म्हणत अंतर्धान पावले. यास्तव या तीर्थक्षेत्राचे संकट दूर करणारे श्री संकटेश्वर हे नाव प्रचलित झाले. श्रीरामाने मायावी हरणाचे सरसंधन केल्यानंतर त्याच्या उजव्या पायाची जी खूर म्हणजे संस्कृतमध्ये नेऊर असे म्हटले जाते, ते या तीर्थक्षेत्री पडले. म्हणून या गावाचे नाव नेऊर गाव असे प्रचलित होऊन आता अपभ्रंशित नेवरगाव म्हणून ओळखले जाते. मारीच राक्षसाने श्रीरामाच्या स्वरात हाक मारलेली ऐकून सीतामाई एकदम घाबरून ती हाक रामाचीच असावी या
रामावर काहीतरी मोठे संकट आले असावे या समजुतीने सीतामाता दुःखी झाली. व्याकुळ होऊन श्रीराम संकटात आहेत, काहीतरी विपरीत घडू नये म्हणून लक्ष्मणास मदत करण्यासाठी तत्पर धावून जाण्यास सांगतात. लक्ष्मण जाताना कुटीसमोर एक आडवी रेष ओढून सांगितले की कोणी योगी तपस्वी संन्यासी कोणीही जरी आले तरी तुम्ही या रेषा ओलांडू नये. असे म्हणत लक्ष्मण धनुष्यबाण घेऊन रामाच्या शोधासाठी आश्रमाबाहेर निघाले. बरेच लांबपर्यंत शोध घेत घेत नाशिकपासून मार्गक्रमण करत करत ते गोदावरीच्या कडेने दंड करण्यात पाहत या तीर्थक्षेत्री आले. एका पिंपळ वृक्षाखाली, ज्या वृक्षाची अर्धी सावली गोदावरीच्या पाण्यावर पडली व अर्धी सावली किनाऱ्यावर पडली आहे, त्या वृक्षाखाली प्रभू रामचंद्र बसलेले पाहून लक्ष्मणाला खूप आनंद झाला. दोघांची दृष्टादृष्ट होताच दोघांनी एकमेकास प्रेमालिंगन दिले. याच ठिकाणी प्रचंड मोठा लिंबाचा वृक्ष आजही त्यांच्या भेटीची साक्ष देतो. भाविक भक्त दर्शनास येताना त्या झाडाला आलिंगन देऊन कृतार्थ होतात. पंचक्रोशीतील अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आपली संकटे, दुःख, यातना, मनोकामना भगवंताजवळ सांगतात. आपल्या हाकेला धावणारा हा भोलेनाथाचे हे एक जागृत देवस्थान आहे. श्रावण महिन्यात तर महिला माता भगिनी सुहासिनींची पर्वणीच असते. नवसाला पावणारा भोळा महादेव सर्वांना भरभरून देतो, म्हणून अनेक व्रतवैकल्य, 16 सोमवार व्रत, अभिषेक, सत्यनारायण पूजापाठ यासारख्या कार्यक्रमाची रेलचेल असते. प्रभू रामाच्या हस्ते वाळूचे बनवलेले शिवलिंग काळाच्या वाद नष्ट होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी धातूचे आच्छादन केले आहे. असा हा पौराणिक वारसा लाभलेले श्री संकटेश्वर क्षेत्र या ठिकाणी आहे. या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत, अनेक समाध्या आहेत, परंतु त्या समाध्या काही अज्ञात आहे. तरीही जे मंदिर आहे त्याची विशेष माहिती मी आपणासमोर प्रत्येक देण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण शेअर करावा. धन्यवाद.